दिसायचं बंद होत्या. अरे बाबा कुठं चाललंय आपण? आयला डेंजर आहे की नाही? आता चालू होणार आहे अनस्करा घाट. आणि या घाटात तर तुम्हाला काय दिसणारच नाही. अरे बाबा काही दिसत नाही, लाईव्ह डोळ्यासनी दिसना. आणि आता सुरू झालेला आहे अनस्करा घाट. बापरे पूर्ण ढगात आल्यासारखं वाटायला लागले. काहीच दिसत नाही नवरी. लांब नाही गाडी आल्या. हॉर्न वाजलेला. हॉर्न आहे का नाही हिला? अरे बाबा तर मित्रांनो विषय काय की इथं एकदम धोका आहे. आणि मी तुम्हाला म्हणणार होतो की इथं बारकं तुम्हाला धबधबा इथे दाखवतो. तर इथे कोसळ्या म्हणतो. धबधबा काय दिसत नाही तर पुढचा रस्ता दिसत नाही, धबधबा काय दिसत नाही. एक्सपिरियन्स लाईव्हमध्ये घ्यायला लई भारी वाटते. आणि मस्त एकदम भारी वाटाली. संध्याकाळचं बरोबर 7 वाजता तरी पण एवढा उजेड आहे अजून. आणि आम्ही पूर्ण ढगातनं चाललो आहे. ढगात हे बघा अजिबातच दिसत नाही. विषय काय मित्रांनो तर मी चाललो आहे ॲक्च्युली पाचलला. आणि मी आहे अनस्करा घाटात. मला नुसतं रेकॉर्डिंग घ्यायचो. मला काय बोललंच नाही कारण मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की मी नेमकं चाललो आहे कुठे. पाऊस नाहीच आहे, नुसतं ढग. हे एक धबधबा तेवढा दिसला आता. आहे बारकं एकदम भारी आहे. एवढं धुक्यामुळे आपल्याला काही जास्त दिसत नाही. आणि इथे थांबून व्हिडिओ जरी करायचं म्हणला ना कधी कुठलं गाडी सांगता येत नाही. त्यामुळे लाईटली जाऊन फायनली आम्ही आता पाचलमध्ये पोचलो आहे. पुण्यात सर्विस आहे. ते पित नाही मग आत गेलो की नाही आत चावेल. काल मित्रांनो एवढा पाऊस होता की नाही आज ऊन पडाले. तर विषय काय मित्रांनो मी आता चाललोय दादांच्या दुसऱ्या गाड्या. इकडे आल्यानंतर मी रात्री व्हिडिओ केला आहे. आणि आम्ही आज आता परत जाणार आहे. काल असं म्हणाले की काल एवढा पाऊस होता काही आणि आता पाऊस तर एवढा आहे. काय तुम्हाला सांगतो काय कुठे झालं तर गरम राहिले जॅकेट घालून आले सोडा. काय सांगता येत नाही निसर्गाला. तुम्ही बघायला कसलं ऊन पडले इथं खतरनाक. मित्रांनो मी तुम्हाला माफ सांगेन की इकडं जावा फिरायला तिकडं जावा फिरायला. तर काही कारणास्तव आपल्याला फिरायला येत नाही जायला. पण जर समजा यदा कदाचित तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही खरोखर फिरायला पाहिजे. कारण मला तर टू व्हीलरनं लई फिरायला आवडते. आणि मी खरं सांगायचं म्हणजे काल तुम्हाला म्हटलं की मी बाबा ह्या घाटातनं आता मी जायला लागले. वरनं खाली बघितल्यानंतर मला असं म्हणजे असं चक्कर मारल्यागत होते कारण ते लई उंच आहे. मग त्यामुळं मी काय म्हटलं याला धोका आहे ते बरं आहे. पण मला जो आनंद घेता आला नाही कारण तुम्हाला माहिती आहे मी आता इथं नदीच्या बरोबर काठाला. जर मी आमच्या गावाकडे असतो नदीच्या काठाला तर तिथं तर तुम्हाला सांगतो नदीच्या काठाला कुठलं एवढं. आणि हे पाणी तर एवढं स्वच्छ आहे बघा तुम्हाला दाखवतो. हे पाणी एवढं स्वच्छ आहे की नाही खतरनाक. आणि हे पावसाळ्यात याला एवढं पाणी आहे. उन्हाळ्यात तर मला वाटते पाणी एकदम स्वच्छ एकदम काचसारखं असते. आणि एवढं पण पाणी नसते खरं. एकदम असे बायका त्याने इथं धुवायला आलेलं असतं. कारण मी मागच्या वेळेस आलेलं त्यावेळी इथे एक ट्रॅप लावलेला जाळं मासं धरायचं आणि खेकडं धरायचं. मग त्याच्यात मला 2 खेकडे आणि 2 मासं गावलेले. त्यावेळी मी काय व्हिडिओ करत नव्हतो. बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या दादाच्या मुलग्याने केलेलं ते बॉटलमध्ये काय करून यूट्यूबला बघून काहीतरी केलेलं ते ना. आणि मजा आली. त्या दिवशी रात्री लावून गेलो आम्ही सकाळी आम्ही पकडलेला त्यावेळी. मी इकडे यायचं कारण म्हणजे काय माहिती आहे काय मी आता म्हणजे घरात बसून कंटाळले. कारण मग अशी मोबाईल बघत बसलेला एक पिक्चर बघून काढला. कारण तिथं नेटवर्क नाही आहे. तिथं वायफायवरती थोडं हे करतं कारण माझं एअरटेलचं कार्ड असं इकडे नेटवर्क नसते. त्यामुळे मी आता सध्या हा इकडे फिरायला आलो. पाऊस नाही म्हणून फिरायला आलो.
तर इथं मस्त वाटायला एकदम हिरवगार आणि नदीच्या पाण्याचा आवाज मस्त एक नंबर. पिनींची गाडी आहे. तर हे आहे आमच्या दादांचं दुसरं घर. इकडे यायचं कारण म्हणजे काय की पावसाळ्यात इकडे काय वातावरण असते, मला वाटतं चिखल असेल पण नाही, एकदम लाल माती आहे, एकदम घट्ट बसले आणि पूर्ण पेंडे उगल्या. आणि इथे तुम्हाला सांगतो सीझनला मी दादांची सगळी झाडं लावल्यात आमच्या इथं. आंब्याची, फणसाची, केळं तर आहेत, गावठी केळं, परत ते तुमचं भंपर आणि ते फोपणीस म्हणते तिकडे, आणि तुमचं हे चिक्कू, पेरू, सीझनला सगळी फळं घालत मी. तर आता बघा कडक ऊन पडले, असं चक्की तापाल्या माझी. केसांची आवड असल्यामुळं जरा केस जास्त वाढवल्यात मी. भारी वाटलं इकडे कारण एकदम पक्ष्यांचा आवाज येतात, बारीक बारीक बारीक, कसलाही गाड्यांचा आवाज नाही, काय नाही, पूर्ण शांतता असते एकदम इकडे. इकडं नवीन घर बांधल्यापासून दादांची इकडे राहायला येत नाहीत, कधीतरीच येतात चुकून, नाहीतर तिकडेच राहतात ना. तर पहिला इकडे राहायला होती आणि इथनं येऊन जाऊन करायच्या वहिनी तिकडं. हे चिक्कूचं झाड आहे आणि तुम्हाला मगाशी म्हणलं ते भंपरचं, हे याला इकडे फोपणीच म्हणतात. हे तर काय तुम्हाला माहिती आहे, पेरूचं झाड आहे. कोकणात काय पण म्हणा तुम्ही, उन्हाळा असू दे ना पावसाळा असू दे, गरम व्हायचं असं होणार. मग मी हे जॅकेट काय घालून आलेलं, तर म्हणलं पाऊस आला तर चुकून तेवढं तर बचाव होईल माझा. तर आता ते लईच ऊन पडले, गरम व्हायला लागले, मला तर घाम सुटला आहे बघा. मला तर असं वाटले की आता इथनं जायला पाहिजे. आणि जाता आता 1-2 मिनटं तर नदीवर परत थांबेन मी, कारण तिथं जरा मस्त वारं मारते. तर परत मी नदीवर आलो आहे. तुम्हाला म्हटलं तसं मी तिथं काय थांबलो नाही जास्त वेळ, कारण ऊन पडले आणि म्हटलं आता जातात नदीवर जा. इथं थोडीशी सावली आहे, कारण झाडं ते नाहीत, मेसकाट्या काट्या ते नाहीत. आणि नद्या आता एवढी फुल झाली आहे की नाही, म्हणजे ह्यांच्या मानानं इथली नदी फुलच म्हणायची, कारण पावसाळा पण आहे. कारण उन्हाळ्यात तिकडे काय जास्त पाणी नसते, आमच्याकडं नॉर्मल वडायला जसं पाणी असतं तसं इकडे पाणी असते. आमचा कालचा प्लॅन काय होता की आज आपण कुठंतरी एकतर डॅमवरती जायचं किंवा धबधब्याला जायचं असा प्लॅन होता. मग दादाला, कारण आज रिटर्न दादा जातो आणि मी पण जाणार होतो त्यासोबत, मग ह्यावेळी काय पॉसिबल नाही. आणि परत कधी तर आलो पावसाळ्यात तर मी जाईनच, तो भाग वेगळा. तेवढं भारी वाटते तुम्हाला सांगतो. बॅकग्राऊंडला बघा कसं नदी वाटते, मस्त एक नंबर. माझ्या एक आयुष्यातला आनंद सांगतो मित्रांनो तुम्हाला. समजा एखादी गोष्ट वाटली की मनापासून ही करायची, त्याला ती करायचीच, कारण मी त्या गोष्टीला मागं पुढं बघत नाही. कारण कसं आहे, ज्या गोष्टीचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे ती गोष्ट आपण घ्यायलाच पाहिजे, कारण आयुष्य आपल्याला एकदाच मिळत असते. त्यामुळं मात्र एवढं मात्र नक्की की ती वाईट काय चांगली ही गोष्ट आपल्याला ती कळलं पाहिजे आधी. त्यामुळे मी काही गोष्टी बऱ्याच अनुभवलेल्या आहेत. हा आहे आमच्या दादाचा दवाखाना. बरोबर खड्ड्यात या. पांगरी धरण दिसते आपल्याला आणि हे धोकं बघा. इथे एक धरण आहे, इथे काय मस्त व्ह्यू. पाऊस जोरात आलेला आहे. असते तरी मजा आली असते बघायला. ते बाथरूम आल्यानंतर आता रंगोट राहते, पाऊस नाही आहे आणि आता ऊन पण आहे पण दिसतात. तरी पण इथे डोंगरात आल्यावर ते पाऊस लागायला घाटात आल्यानंतर. जे मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये दिसते त्याच्यापेक्षा लाईव्ह एक्सपिरियन्स, म्हणजे जे स्वतःच्या डोळ्यानं बघितलेलाच अनुभव असतो तो म्हणजे
बघायला आणि त्याचा आनंद घ्यायला एवढी मजा येते की काही विषय नाही. कारण मी पावसाळ्यात तर मला वाटतं कित्येकदा तरी ह्या रूटला आलो आहे. एकदा मम्मी आणि मी आलेलो आणि दादाबरोबर तर मी 3-4 वेळा राहतो. मी एकटा तरी वेगळा झालो. मजा येते. आता माझं कान गच्च झालेलं एकदम. जसं जसं वर येईल तसं घाटात ते वरती कडा आहे मस्त. आणि मी तुम्हाला सांगितलं माझा एक्सपिरियन्स. दादा तर आमचं गेलं कित्येक वर्ष दादा ह्या रस्त्याने येते. त्याला तर हा अनुभव बराच आहे. कित्येकदा तरी तो आल्यानंतर त्या दरड पण कोसळत असेल किंवा काही बराच अनुभव त्याला आला असतील. आणि ते अनुभव जे लाईव्ह आहेत ते विचार करण्याची पलीकडे ते लय भारी असतात. मी तुम्हाला लाईव्ह म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे की बाबा इकडे धरण आहे किंवा हे कडा आहे. तर जे व्हिडिओपेक्षा जे लाईव्हमध्ये इथं बघायला जे लोक आले की नाही त्यांना लय आनंद होते. आणि मला पण आता भरपूर आनंद झाला. कारण हे वातावरण बघायला म्हणजे खतरनाकच वाटते. इथं तर कितीतरी गाड्या लागेल. मागच्या साईडला पण गाड्या होत्या. आता इथे थोडं थोडं चहाचं वगैरे पण चालू झालं. इथं ऑफरोडिंग व्हिडिओ चालू आहे. शूट बीट करायला मस्त. मित्रांनो आता ते पहिलंच आहे. इथं मस्त मी गाडी आहे गोल्ड मॉडेल त्याचा व्हिडिओ करणार होते. त्या व्हिडिओच्या फक्त 31 सेकंदाचा एक रिलीज करत असते. त्या व्हिडिओसाठी त्यांनी गाडी बरकी पावसाचं वातावरण आहे आणि पूर्ण रस्ता वल्ला झाला आहे. आणि आम्ही गाडीचा तर टू व्हीलरवरनं आनंद घ्यायच लागले. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाऊस आहे म्हणून मी व्हिडिओ शूट करायला लागले. आणि जर पाऊस असता तर तुम्हाला माहिती आहे कालचा आमचा व्हिडिओ बघितला असतं तुम्ही. पूर्ण असं दुःख पुढचं काय दिसत नाही. तुला होय म्हटलं घरची घेऊन आहे. दर रविवारी असे रंकाळ्यावर गर्दी असते. आता तर पाऊस आहे तर एवढं हे आहे. मग पाऊस नसल्यावर तर बघा काय होईल.